रामकृष्ण हरी माऊली संत ज्ञानेश्वर कथा भाग 1. ज्ञानेश्वराच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई. विठ्ठलपंतांचा लहानपणापासून ईश्वरभक्तीकडे ओढ होता. मुंजीनंतर त्याने तीर्थयात्रा केल्या व शेवटी आळंदीस येऊन सिद्धेश्वराच्या मंदिरात काही दिवस वास्तव्य केले. तेथेच योगायोगाने त्यांचे आळंदीचे कुलकर्णी यांच्या मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर त्यांचे मन संसारात रमेना. संसारातून मुक्त होण्यासाठी ते संधी बघत होते. काशीला जाण्यासाठी ते आपल्या बायकोची परवानगी मागत होते. बायको परवानगी देईना. पण एके दिवशी तिने दुर्लक्षपणे जा जा असे म्हटले. पडत्या फळाची ही आज्ञा समजून विठ्ठलपंत तडक काशीला गेले व तेथे त्याने रामानंद स्वामींकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. ही बातमी रुक्मिणीबाईंना समजताच त्या फार कष्टी झाल्या. पण सर्व दुःख गिळून भगवत सेवेत त्यांनी देह झिजवण्याचे ठरवले. काही दिवसानंतर रामदास स्वामी रामेश्वरच्या यात्रेला निघाले असता आळंदीत थांबले. साहजिकच रुक्मिणीबाईंनी त्या स्वामींचे दर्शन मनोभावाने घेतले व स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. रुक्मिणीबाईंना चटकन हसू आले. हसण्याचे कारण विचारताच तिने सर्व वृत्तांत सांगितला. स्वामी तसेच परत काशीस गेले. चैतन्य स्वामींना म्हणजे विठ्ठलपंतांना गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची आज्ञा केली. विठ्ठलपंतांनी ती शिरसावज्ञ मानली. पुन्हा गृहआश्रम स्वीकारल्यास त्याचे परिणामाची कल्पना त्यांना होतीच. पण भगवत भक्ती सारा काळ घालवावा असे ठरवून आणि ईश्वरावर सारा भार टाकून धैर्याने गुरूची आज्ञा म्हणून गृहआश्रम स्वीकारला. असे झाले तरी जननिंदा थोडीच थांबते. पण ही सर्व निंदा व छळ पतीपत्नीने निमूटपणे सहन केला. ईश्वरच पाठीराखा असल्याने व पुण्यसंचयाची शिदोरी पदरी असल्याने त्यांच्या पोटी निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ता ही रत्ने 2-2 वर्षाच्या अंतराने जन्मास आली. ज्ञानेश्वराचा जन्म 1197 मध्ये झाला. मुले मोठी झाल्यावर व्रतबंधासंबंधी विठ्ठलपंतांना चिंता वाटू लागली. आळंदीच्या ब्राह्मणांनी शास्त्रधार नाही निक्षून सांगून विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा दिली. विठ्ठलपंत म्हणजे वैराग्य व रुक्मिणीबाई म्हणजे पतिव्रतेचा आदर्श. या दोघांनी आपल्या मुलांना अगदी प्रेमनिर्भराने डोळे भरून पाहून नंतर मन अगदी घट्ट केले आणि प्रयागला जाऊन आपले देह गंगा अर्पण केले. केवढी मनशुद्धता, केवढे संयमन आणि केवढी ईश्वरनिष्ठा! धन्य ते मातापिता! अशांच्याच पोटी ज्ञानेश्वरासारखे तेजस्वी देवांश जन्मास येतात. आई वडील निघून गेले त्यावेळी निवृत्तीचे वय अवघे 10 वर्षे होते. 2-2 वर्षांनी खालची भावंडे लहान. ही चारीही अनाथ भावंडे काही दिवस आळंदीस व काही दिवस आपेगावास जा ये करीत होती. ना घर ना दार अशी त्यांची स्थिती झाल्याने सारे विश्वच त्यांचे घर बनले. हाती भिक्षापात्र आले. थोरल्या 2 भावांनी कोरं अन्न मागावे
आणि सोपान मुक्ताबाई सांभाळावे असा क्रम सुरू झाला. अशा परिस्थितीत या मुलांनी मनाला खिन्नता येऊ दिली नाही. शांत चित्ताने, निश्चिंत मनाने, निग्रही वृत्तीने ईश्वराच्या भजनात आणि चिंतनात काळ घालवायचा त्यांनी ठरवले. जगाला मार्ग दाखवण्याचा त्यांचा अधिकार आणि योग्यता. त्यांना मार्गदर्शनाची जरुरी काय? रामकृष्ण हरी माऊली.